हाय गाईज, वेलकम इन अवर हॅलो टीचर्स चॅनल. आपण सर्वजण सेतू ब्रिज कोर्सचा अभ्यास करत आहोत. इयत्ता 10वी इंग्लिश स्टेटमेंट 11 ॲक्टिव्हिटी 1 अँड 2. लेट्स स्टार्ट. या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी 1 मध्ये बघता येईल. Instruction for teachers and parents facilitators. Ask learner to read activity carefully. Skimming, scanning. Ask learner to focus on context. Ask learners to get help from the peers. Ask learners to use dictionaries, online portals if they needed. Instructions for students आहेत. Read the activity carefully. Try to guess the meaning in given context. Choose the correct alternative and write. लर्निंग ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. सतीश इज लर्निंग इन 10th स्टँडर्ड. ही हॅज टू अटेंड द ऑनलाईन मीटिंग. One day he couldn't attend the meeting due to network issue. He called his friend Akbar to know about the meeting and wrote some points. सतीश हा 10वीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी. त्याला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची होती. एके दिवशी त्याने आपल्या मित्राला विचारले आणि त्या मीटिंगच्या संदर्भात लिहिलेले काही पॉईंट्स. लेट्स सी. देअर आर द फॉलोइंग नोट्स फ्रॉम द फोन कॉल. या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट दिसत आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे, यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. इथे ब्रॅकेटमध्ये दोन शब्द आहेत. नो म्हणजे एनो आणि नो KNOW. पहिला नो म्हणजे माहीत नसणे आणि दुसरा नो म्हणजे माहीत असणे. नाही आणि माहीत असणे या दोघांमध्ये फरक आहे. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत, त्याची उत्तरं आपण पाहूया. मॉडेल आन्सर. यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. तुला माहीत आहे की मीटिंग छान इंटरेस्टिंग झाली होती. वी लर्न अबाउट सी लाईफ. आपण सर्वजण समुद्र जीवनाविषयी अभ्यास केलेला आहे, शिकलेलो आहोत. वी आर आस्क्ड टू राईट अ नोट ऑन इट. त्याच्यावरती आपल्याला नोट लिहायचे आहे. द गव्हर्नमेंट नीड्स टू सेन्सर द टुरिस्ट ऑन बीचेस टू अवॉइड पोल्युशन. फोर्थ स्टेटमेंट आहे, द वेस्ट मॅनेजमेंट इज नीडेड अ कोस्टल मॅनेजमेंट. वी हॅव बीन मोटिवेटेड टू स्प्रेड द वर्ड अबाउट इट. The right kind of public awareness is need of time. The whole meeting was about outbreak of global warming. We would have to take necessary action on it. There are many articles available online. We made the detailed discussion on it. तर अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. आपण पुन्हा आपल्या ॲक्टिव्हिटी पेजवरती जाऊया. या ठिकाणी अजून एक प्रॅक्टिस दिलेली आहे. यूज दिस फॉलोइंग वर्ड्स केअरफुली इन गिवन सेंटेन्स. या ठिकाणी वन आणि वन असे दोन शब्द दिलेले आहेत. पहिला वन जो आहे ONE म्हणजे एक आणि दुसरा वन जो आहे तो WON वन म्हणजे जिंकणे. तर आपल्याला हे स्टेटमेंट फिलअप करायचे आहेत ॲप्रोप्रिएट वर्ड सिलेक्ट करून. लेट्स सी द आन्सर शीट. Our class has finally won that thrilling cricket match. शेवटी आमचा क्लास ती मॅच जिंकले क्रिकेटची. I have one sister and two brothers. मला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. इथे दोन शब्द आहेत, टेल आणि टेल. TAIL टेल म्हणजे शेपटी आणि TALE टेल म्हणजे स्टोरी टाईप. इट हॅज 4 legs and a tail. 4 पाय आहेत आणि एक शेपटी आहे. इट अ टेल टाईप ऑफ स्टोरी. स्टोरीचा तो एक टेल टाईप आहे. सेल आणि सेल. SAIL सेल हे शिपिंगशी कनेक्टेड वर्ड आहे आणि SALE सेल म्हणजे जो आपल्या शॉपमध्ये सेल भरतो तो आहे. स्टेटमेंट आहे, वी कॅन एन्जॉय चिपर परचेस इफ देअर इज अ सेल इन दॅट शॉप. जर त्या शॉपमध्ये त्या दुकानामध्ये सेल असेल तर आपण स्वस्त दरामध्ये वस्तू खरेदी करू शकतो. हू सेल द शिप्स. हे जहाज कोण वाहून नेईल. इथे दोन वर्ड्स आहेत पुन्हा. MEAT मीट म्हणजे मटन मांस या अर्थाने आणि MEET मीट म्हणजे भेटणे. स्टेटमेंट फिलअप करूया. वी मीट अवर सिंगिंग आयकॉन आफ्टर परफॉर्मन्स. परफॉर्मन्स संपल्यानंतर आपण आपल्या सिंगिंग आयकॉनला मीट म्हणजे भेटलो. रॉबिन डज नॉट ईट मीट. रॉबिन हा मांस खात नाही.
इथे दोन वर्ड्स आहे बाय आणि बाय. नंदिनी हॅज लेफ्ट अवर अम्ब्रेला बाय द डोअर. नंदिनी दरवाजाच्या बाजूला आपला अम्ब्रेला, आपली छत्री विसरली. डिड यू बाय दिस अम्ब्रेला? तुम्ही ही अम्ब्रेला खरेदी कराल का? अशी ही स्टेटमेंट, ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे. वी टर्न टुवर्ड्स द अनदर स्टेटमेंट. एक्सटेंशन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी रेन्फोर्समेंट. मॅच द फॉलोइंग वर्ड्स प्रॉपरली. बी फेअर, फेअर सन, नीट अवर, सन नीट, अवर बी. या ठिकाणी आपल्याला सेम प्रोनाउन्सिएशन वर्ड्स सिलेक्ट करून लिहायचे आहेत. इव्हॅल्युएशन आहे. रीड द स्टेटमेंट केअरफुली, चूज द करेक्ट वर्ड अँड रिराईट. वुड यू गो अँड स्टँड ओव्हर. त्यानंतर डॅश 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 फिलिंग द ब्लँक्स करायचं आहे. ऑप्शन आहे ब्रॅकेटमध्ये देअर, THERE, कॉमा देअर, THEIR म्हणजे त्यांचे, आणि दे आर, ते आहेत. चला आपण मॉडेल आन्सरकडे जाऊया. वुड यू गो अँड स्टँड ओव्हर देअर. तुम्ही तेथे जाल आणि थांबाल का? कॅन आय हॅव अनदर पीस ऑफ केक. मला केकचा अजून एक तुकडा मिळेल का? ही रोड ही स्कूटर टू कॉलेज. तो त्याच्या स्कूटरवर बसून कॉलेजला गेला. शी जम्प वेन शी हर्ड द डोअर क्रीक. जेव्हा तिने दरवाजाचा आवाज ऐकला त्यानंतर तिने उडी मारली. विल यू बाय दॅट टॉय. तुम्ही ते खेळणे खरेदी कराल का? त्यानंतर इथे आपली फर्स्ट ॲक्टिव्हिटी संपलेली आहे. वी टर्न टुवर्ड्स द सेकंड ॲक्टिव्हिटी. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. Write correctly. Instructions for teachers and parents facilitators. Ask learner to read activity carefully, skimming, scanning. Ask learners to focus on context. Ask learners to get help from the peers. Ask learner to use dictionaries, online portals if they needed. Instructions for students आहेत, विद्यार्थ्यांसाठी सूचना. Read the activity carefully. ॲक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या वाचायची आहे. ट्राय टू गेस द मिनिंग इन गिवन कॉन्टेक्स्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. म्हणजे दिलेले अल्टरनेटिव्ह व्यवस्थित निवडून ते पुन्हा लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटीकडे आपण जाऊया. लर्निंग ॲक्टिव्हिटी. गेट द थिंग्स बॅक ऑन ट्रॅक. इट इज अ क्लासरूम ऑफ 10th क्लास. English teacher has written some sentence on blackboard. She made some intentional deliberate misplacement of some words. Not all. You have to read the text carefully given in the table. You have to focus on italic word. You put them at their proper places and rewrite all the sentences using proper words given below the text table. या ठिकाणी इंग्लिश टीचरने काही इटॅलिक वर्ड्स आहेत ते मिसप्लेसमेंट आहेत. त्या ठिकाणी आपल्याला ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फिलअप करायचे आणि हा पॅसेज पुन्हा आपल्याला लिहायचा आहे. लेट्स टर्न्स टुवर्ड्स द मॉडेल आन्सर. द chalk is on the table. We are sitting in the classroom. The dustbin is behind the door. Mahesh tried to write in his notebook. The headmaster asked us present in classroom with posters. The referees will observe and allot the ranks up with merit. The winners will be announced on next week. Our friends think about poster competition. They thought in it day and night. They took help from all their contacts. They come on with innovative ideas and executed them as well too. त्यानंतर आपण पुन्हा आपल्या ॲक्टिव्हिटी शीटवर येऊया. या ठिकाणी आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो प्रॅक्टिस दिलेली आहे. आपण स्टेटमेंट पाहूया. दे वेंट डॅश मुंबई. ऑप्शन आहेत फॉर, टू, फ्रॉम. या तिन्ही ऑप्शनपैकी करेक्ट आन्सर, करेक्ट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून हे स्टेटमेंट पुन्हा लिहायचं आहे. लेट्स सी टुवर्ड्स द आन्सर शीट. दे वेंट टू मुंबई. नरेन वॉक अक्रॉस द रोड. John climbed over the mountain. The train arrived at the station. Rani got into her car quickly. The thief ran
through the tunnel. The dog hid behind the table. The learner put their notes on the table. Strike off the inappropriate words from the given sentences आहेत. We came to school by bus. You come in. Did you come with the notes on project? Where are you from? Put that ball in basket. अशा तऱ्हेने आपण हे ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स फिलअप करून स्टेटमेंट पुन्हा आपण लिहिलेलं आहे. आता आपण इव्हॅल्युएशनकडे वळूया. राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस युझिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, ते सिलेक्ट करून आपल्याला स्टेटमेंटमध्ये फिलअप करून लिहायचे आहेत. वर्ड्स आहेत ऑन, बिटवीन, अमंग, ऑफ आणि ओव्हर. फर्स्ट स्टेटमेंट आहे राम इट्स डॅश मनोज अँड फिरोज. लेट्स टर्न टुवर्ड्स द आन्सर शीट. Ram is between Manoj and Firoj. They sit on the chairs. Gopal switched off his mobile. The thief disappeared among them. Rohit hits a huge 6 over mid-off. अशा तऱ्हेने आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यातील उत्तरे देखील व्यवस्थितरित्या समजलेली असेल. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल थँक्स. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच.